आपण बघत आहात आवाज कसमादेचा। चनकापूर आणि पुनद धरणातून सुरू असलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे गिरणा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे। देवळा तालुक्यातील सावकी विटेवाडी दरम्यानचा महत्त्वाचा पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही नागरिक जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसत आहेत। चनकापूर आणि पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे। त्यामुळे दोन्ही धरणातून गिरणा नदीपात्रात मोठा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या विसर्गामुळे देवळा तालुक्यातील सावकी विटेवाडी दरम्यानचा गिरणा नदीवरील पूल यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे। शुक्रवार सायंकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। शनिवारी पुलावरील पाण्याची पातळी काहीशी कमी झाली असली तरी पाण्याचा प्रवाह अद्यापही अत्यंत वेगवान आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। मात्र प्रशासनाच्या स्पष्ट इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचारी जीवाची पर्वा न करता पुलावरून मार्ग काढताना दिसून आले। या व्हिडिओमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतानाही काही दुचाकीस्वार वाहनासह पूल ओलांडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। काही नागरिक तर गुडघाभर पाण्यातून चालत पूर पार करत असल्याचे चित्र समोर आले आहे। पाण्याचा वेग आणि खोली क्षणाक्षणाला बदलत असल्याने असा निष्काळजीपणा कोणत्याही क्षणी जीव घेणा ठरू शकतो। या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून नागरिकांच्या बेदकारपणाचे धक्कादायक वास्तव समोर आले। सावकी विटेवाडी पूल हा परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने वाहतूक बंद झाल्यामुळे गैरसोय होत आहे। मात्र गैरसोय टाळण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे हा कोणताही पर्याय ठरू शकत नाही। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। पाणी पूर्णपणे ओसरेपर्यंत सुरक्षित पर्यायी मार्गाचा वापर करा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा। जीवापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित रहा।